कोकण रेल्वेचा ह्यावेळीचा प्रवास असणार आहे. पण पॉईंट हा झाला आहे की आपला नाईटचा प्रवास आहे, सो आपण काही कोकणातली दृश्य पाहू शकत नाही. एवढी गरमी आहे ना, पूर्ण घामा पण झालो एका त्याचं कोकम होतं आता सुकवल्यावर. आणि राजकोट किल्ल्यावर महाराजांची सुंदर अशी प्रतिमा आहे, ती मी तुम्हाला दाखवतो. नमस्कार मित्रांनो, मी ओंकाराने तुमचे स्वागत आहे ओंकाराने ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. आता आपण पुन्हा जाणार आहोत कोकणामध्ये, आणि हा कोकणातला एक असा पट्टा आपण कव्हर करणार आहोत जो आपण आतापर्यंत एक्सप्लोअर नाही केला आहे. आता आपण आहोत मानसरोवर स्टेशनवर, आणि इथून आपण आता पनवेलला जाणार आहोत. पनवेलवरनं आपली 12 वाजताची ट्रेन आहे, जी आपल्याला सकाळी 8 वाजता कणकवलीला सोडेल. आणि कोकण रेल्वेचा ह्यावेळीचा प्रवास असणार आहे. पण पॉईंट हा झाला आहे की आपला नाईटचा प्रवास आहे, सो आपण काही कोकणातली दृश्य पाहू शकत नाही. मे बी येताना आपल्याला पाहता येतील, तेव्हा पण आय थिंक संध्याकाळचे, तर थोडंफार सनसेट वगैरे आपल्याला रेल्वेमधनं पाहता येईल. तर रेल्वे स्टेशनला खूपच गर्दी. आमची ट्रेन 10 मिनटं उशिरा येणार आहे. आता वाजलेत 11:15, जवळपास 12:15पर्यंत ट्रेन येईल आपली. एवढी गरमी आहे ना, पूर्ण घामा पण झालो एका. फायनली आपली ट्रेन लागली. आता प्लॅटफॉर्म चुकला, वेगळ्याच प्लॅटफॉर्मला लागली. आता धावत धावत या प्लॅटफॉर्मला आलो. फायनली आपली ट्रेन आली आहे. अर्धा तास लेट झाली आहे. आपण चुकीच्या याने चढलो. अरे ठीक आहे ना. 23-24 एक मिनिट. 23-24 हा आपला ना. ट्रेन पनवेलवरून निघाली आणि त्यानंतर आम्ही झोपून गेलो. सकाळी 7-7:30च्या दरम्यान ट्रेन रत्नागिरीला होती, आणि जवळपास 9च्या दरम्यान आम्ही कणकवलीला उतरलो. त्यानंतर कणकवली स्टेशनपासून कणकवली बसस्टँडपर्यंत ऑटो रिक्षा केली. आता आपण पोचलो आहोत कणकवलीला. कणकवलीवरून आपण जाणार होतं मालवणला, कारण कणकवलीमध्ये कुठेच स्कूटर अवेलेबल नाहीत रेंटल, सो आपल्याला मालवणला जावं लागलं. मालवणला रेंटल स्कूटर घेऊन आपण तिकडच्या आसपासचे लोकेशन आपण फिरू शकतो. वीकेंड असल्यामुळे कणकवलीमध्ये कुठेही स्कूटर अवेलेबल नव्हती, त्यामुळे लास्ट ऑप्शन उरला तो मालवणचा. वाटेत कट्टा बाजार लागला, त्यानंतर सुरू झाला तो एक मस्त असा सिनिक रूट. सकाळी 11 वाजताच्या दरम्यान आपण मालवणला पोचलो. आपण आता मालवणमध्ये पोचलो आहोत. मालवणमध्ये आपण स्कूटर रेंटवर घेतली आहे. आपल्याला ही बर्गमन भेटली आहे रेंटवर, कारण आता सुट्टीचे दिवस चालू आहेत, सो लागून सुट्ट्या आल्या. 3 दिवस वीकेंड आहे, सो स्कूटर कुठे अवेलेबल नव्हतं. लकीली आपल्याला ही भेटली. आणि आता वाजले दुपारचे 11:30, आणि आपण आलो आहोत आता अतिथी बांबू हॉटेलजवळ. ॲक्च्युली आम्हाला नाश्ता करायचा होता, पण आता एवढा उशीर झाला आहे की आता लंचच करावा लागणार आहे. सो इथे लंच प्रिपेअर व्हायला थोडा टाईम जाणारच होता. आता वाजलेत 12, सो इथून आता डायरेक्ट आम्ही लंच करून थोडं मालवणचे स्पॉट जे जवळपासचे आहेत ते फिरू, आणि त्यानंतर मग आपण आचराला जाऊ. लावण्याने घेतला आज खेकडा थाळी घेतली. खेकडा आहे ना, फ्राईड आहे, आणि आपण मटन थाळी घेतली, म्हणजे दोघं शेअर करू शकतो. दुपारी बांबू हॉटेलला फारच गर्दी होती.
जेवण करून आम्ही राजकोट किल्ल्याजवळ निघालो. आपण आता आहोत राजकोट किल्ल्यावर आणि राजकोट किल्ल्यावर महाराजांची सुंदर अशी प्रतिमा आहे, ती मी तुम्हाला दाखवतो. मागे महाराजांची सुंदर अशी प्रतिमा आहे, तलवार हातात असलेली. किल्ला फार छोटा आहे, हार्डली इथून सुरू होतो या बाजूने तो इथपर्यंत, आणि याच्या पुढे समुद्र किनारा आहे. समोर पाहताय तो सिंधुदुर्ग किल्ला आहे, तो पद्मदुर्ग आहे, तो समोर दिसतोय तो. आणि ह्या साईडला, या साईडने पुढे गेल्यावर सर्जेकोट आहे. आपण आता आहोत राजकोटवर. समोर सिंधुदुर्ग किल्ला आहे. सिंधुदुर्ग किल्ला हा समुद्री किल्ला आहे आणि त्याच्या रक्षणासाठी महाराजांनी 3 किल्ले बांधले, एक राजकोट, एक पद्मदुर्ग आणि एक सर्जेकोट. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरच पद्मदुर्ग आहे आणि आपण आता आहोत हा राजकोट, जिथून आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला दिसतो. आणि ह्या साईडने जर आपण सरळ गेलो तर त्या साईडला सर्जेकोट आहे. जमिनीवरच्या शत्रूंपासून संरक्षण व्हावे यासाठी महाराजांनी हे 3 किल्ले उभारले, म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्याला जमिनीवरच्या शत्रूंपासून संरक्षण मिळेल यासाठी महाराजांनी हे 3 किल्ले उभारले होते. महाराज महादेवाचे परमभक्त, त्यामुळे या राजकोट किल्ल्यावर महादेवाचं सुंदर असं मंदिर आहे. खूपच गरमी असल्यामुळे दुपारी राणे आईस्क्रीम शॉपवर गेलो, तिकडे थंडगार आईस्क्रीम खाल्लं आणि त्यानंतर आपल्या पुढच्या प्रवासाला निघालो. पुढचा प्रवास होता जवळपास 50 ते 60 किलोमीटरचा. आपण जाणार होतो आचऱ्याला, हिंदळे या गावी. हे तुम्ही पाहताय ते हिंदळे या गावचं सौरभचं घर. दुपारी तासाभरात आपण 2च्या दरम्यान सौरभच्या घरी पोचलो. फ्रेश होऊन नंतर गावामध्ये फेरफटका मारण्यासाठी निघालो. सुंदर अशी कोकणातली झाडं, जुनी असणारी घरं, ती पाहत आपण नदीवर निघालो. आता आपण आहोत हिंदळे गावामध्ये. हे सौरभचं गाव आहे. कुणकेश्वरपासून हार्डली काही 10 किलोमीटर अंतरावर हे सौरभचं गाव आहे. तिथे आपण आज आलो आहोत. फार सुंदर गाव आहे. अलीकडे झाडी आहे, नारळाची झाडं, काजूची झाडं, रतांब्यांची झाडं, आणि समोरच नारिंगिरी रिव्हर आहे. समोरच या साईडला नारिंगिरी रिव्हर आहे. नदी फार मोठी आहे, सो आतमध्ये जायची आपण काय रिस्क घेणार नाही आहे. समुद्र पण इथून जवळच आहे. मी तुम्हाला नदी दाखवतो कशा प्रकारे. आणि कोकणातली घरं आणि इकडे नदीकडे जाणारे रस्ते किंवा गावातले रस्ते कसे आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. फार सुंदर गाव आहे. तर चला आता आपण जरा कुणकेश्वरला जाणार आहोत. इथून हार्डली काही 10 किलोमीटर आहे. कुणकेश्वरचं दर्शन घेऊया आणि रतांब त्याचं कोकम होतं आता सुकवल्यावर. बापरे, विहीर खोल आहे रे. हो, आपलं तिकड द्या ना. मी इकडचं.
संध्याकाळी फ्रेश होऊन आम्ही देवगडच्या समुद्र किनाऱ्यावर निघालो. देवगडच्या समुद्रकिनाऱ्यानंतर आम्ही खाली कुंकेश्वर मंदिराजवळ दर्शनासाठी आलो. सोबतच तिथे सूर्यास्त देखील पाहिलं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.